हाय फ्रेंड्स, तर मी आज बनवणार आहे फिश फ्राय। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी आता हे फिश स्वच्छ धुवून घेणार आहे। स्वच्छ धुवून झाल्यावरती मी यात चवीनुसार मीठ टाकणार आहे। मीठ टाकल्यानंतर हळद, फिश मसाला, 2 चमचे फिश मसाला मी यात टाकणार आहे व 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकणार आहे। आता यामध्ये मी 3 चमचे आलं लसूण पेस्ट टाकणार आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। हा सर्व मसाला माशाला दोन्ही साईडनी लावून घ्यायचा आहे। मसाला सगळीकडनं लागला जाईल याची काळजी घ्यायची आहे। दोन्ही बाजूनी मसाला व्यवस्थित लावून झाल्यावरती हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं असेच मुरून द्यायचे आहे, जेणेकरून हा मसाला माशांना पूर्णपणे लागेल। आता मी एका प्लेटमध्ये कॉर्नफ्लॉवर, मैदा, तांदळाचे पीठ व रवा घेतला आहे। हे सर्व मी आता मिक्स करून घेणार आहे। हे सर्व एकजीव झाल्यानंतर आपल्याला यात ते फिशचे तुकडे व्यवस्थित कोट करून घ्यायचे आहेत। या पद्धतीने सर्व फिशच्या तुकड्यांना कोटिंग करून घ्यायचं आहे। आता मी याला एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात फ्राय करणार आहे। तुम्ही हे डीप फ्राय केले तरी चालतील। मंद आचेवरती हे पीस आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅस जास्त मोठा करायचा नाही, नाहीतर आपले फिश जळून जातील। बारीक गॅसवरतीच हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। बाकीचे पीसही मी अशाच पद्धतीने फ्राय करून घेणार आहे। आता याला मी पलटी करणार आहे व दुसऱ्या साईडनेही तळून घेणार आहे। या पद्धतीने तुम्ही फिश फ्राय जर केले तर मस्त कुरकुरीत व खमंग गोल्डन असे हे फिश फ्राय लागतात। आम्ही जेव्हा कोकणामध्ये गेलो होतो तेव्हा तिथे यांनी आम्हाला फिश फ्राय करून दिले होते, तेव्हा मी त्यांना त्याची रेसिपी विचारली होती। त्याच प्रकारे मी हे करून बघितले आहेत। याची चव अप्रतिम लागते। तुम्हीही या पद्धतीने करून पहा, तुम्हाला नक्कीच आवडतील। आता हे आपले तळून झाले आहेत। याला मी आता एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। तुम्ही पाहू शकता हे सुंदर गोल्डन कलर याला आलेला आहे व एकदम क्रिस्पी हे झालेले आहेत। बाकीच्या याचा मी रस्सा करून घेतला होता। मुंडके वगैरे जे शिल्लक राहतात त्या पीसचा मी रस्सा करून घेतला होता। रस्साही किती सुंदर झाला आहे, तुम्ही पाहू शकता। मस्त तरी आलेली आहे त्याला। कांदा, लिंबू, फिश फ्रायचे पीस व भाकरी अशी माझी आज फिश थाळी रेडी झाली आहे। तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून पहा। या पद्धतीने फिश फ्राय व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा व माझा चॅनल सबस्क्राईब करा। थँक्यू।